मित्रांनो, वेगवेगळ्या नात्यांनी आपण आपल्या कुटुंबात जोडले जात असतो आणि असं आपल्या कुटुंबातलं एक झणझणीत असं नातं म्हटलं तर ते सासू आणि सुनेचं. सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको. अहो, हे सगळं आत्ता सांगण्याचं कारण असं, स्वामी कृपा क्रिएशनच्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा मित्र गणेश शास्त्री तुमचं स्वागत करतोय. केदार शिंदे दिग्दर्शित अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई हा चित्रपट 16 जानेवारीला प्रदर्शित झालेला आहे. त्या चित्रपटाची समीक्षा आज आपण करणार आहोत. मुळात सासूच्या व्यक्तिरेखेत आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री निर्मिती सावंत आणि सुनेच्या भूमिकेत म्हणजे मनस्वीच्या भूमिकेत आहे प्रार्थना बेहरे ही गुणी अभिनेत्री. मुळात केदार शिंदे यांनी दिग्दर्शक या नात्याने कथेला उत्तम न्याय दिलेला आहे. कथाच मुळात इतकी स्ट्रॉंग आहे ना. मुळात ही जी कथा आहे त्या कथेमध्ये सासू सुनांच्या मध्ये त्यांच्या भांडणांमध्ये नवऱ्याचं कसं सँडविच होतं हे तर दाखवलेलं आहेच. मुळात सौरभ मनस्वी हे दोघं नवरा बायको आणि जसं आपण म्हणतो की विचारांमध्ये पिढींमध्ये अंतर असतं आणि ते अंतर नेहमीच असतं. छोट्या छोट्या कारणावरनं भांडणं होत असतात, पण ती भांडणं इतकी विकोपाला जातात की शेवटी सून आणि सासू म्हणजे सौरभ आणि मनस्वी हे नवरा बायको हे जोडपं हे वेगळं राहायचं ठरवतात आणि मग सुरू होते ती घरासाठी शोधाशोध. पण काय होतं माहिती का, चित्रपटात धक्का तंत्र हे सुद्धा वापरलं गेलेलं आहे. एक अनपेक्षित वळण या कुटुंबामध्ये येतं आणि त्यानंतर सगळा चित्रपट एका वेगळ्याच वळणावर जातो. अर्थात तो धक्का तुम्हाला काय बसणार आहे मी तुम्हाला आता सांगत नाही, पण मुळात सौरभ आणि मनस्वी हे वेगळे होतात का, म्हणजे आई वडिलांपासनं सासू सासऱ्यांपासनं ते वेगळ्या घरात राहायला जातात का, हे सगळं आपल्याला बघण्यासाठी बघावा लागेल चित्रपट अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई. का ते एकत्र येतात, सासू सुनेच्या भांडणांचं काय होतं, सासू सुनेला समजून घेते की सून सासूशी ऍडजस्ट करते, काय आहे नेमका चित्रपटातला धक्का काय आहे हे सगळं तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतरच कळेल. पण मुळात राजन भिसे हे वडिलांच्या व्यक्तिरेखेत आहेत. सासूबाईंच्या भूमिकेत मगाशी म्हटल्याप्रमाणे निर्मिती सावंत यांनी कमाल अभिनय केलेला आहे, प्रश्नच नाही. मुळात निर्मितीताईंचा अभिनय आपण नाटकातनं मालिकातनं चित्रपटातनं बघितलेला आहे. ही गोष्ट अतिशय महत्वाची की पूर्ण म्हणजे ते कॅरेक्टर जे लिहिलं गेलेलं आहे ना, सासू आणि सून ही दोन्ही कॅरेक्टर इतकी उत्तम लिहिलेली आहेत. वैशाली नाईक आणि ओंकार दत्त यांच्या लिखाणातही साकारलेली आहेत आणि दिग्दर्शक केदार शिंदे आहेत. आणि जिथे केदार शिंदे असतात तिथे मानवी नात्यांचं हे अतिशय उत्तम चित्रण करत असतात. हे आपल्याला केदार शिंदे यांच्या आधीच्या चित्रपटात पण लक्षात येतं. मग तो अगबे अरेच्या सारखा चित्रपट असेल किंवा बाईपण भारी देवा असेल, महाराष्ट्र शाहीर असेल किंवा अगग सुनबाई काय म्हणता सासूबाई हा चित्रपट असेल. या चित्रपटाची अतिशय महत्वाची बाजू आहे, जमेची बाजू, ती म्हणजे चित्रपटाचं संगीत. जुन्या काळात गाजलेली गाणी, गेले द्यायचे राहून जिथे नक्षत्रांचे देणे हे गीत असेल किंवा अरुण दाते यांनी गायलेलं दिवस तुझे फुलायचे असेल किंवा डाव मोडू नको हे गीत असेल. हे गीत जुन्या काळात ही सगळीच गीतं लोकप्रिय झालेली होती. ही गीतं या चित्रपटात करेक्ट ठिकाणी वापरलेली आहेत, पण नव्या प्रकारे वापरलेली आहेत. ती कोणी कोणी गायलेली आहेत हे तुम्हाला चित्रपट बघितल्यावर कळेल. वैशाली सामंत यांनी सुद्धा यातलं एक गीत गायलेलं आहे. हे जे मी म्हटलं की जुन्या काळातली गाजलेली गाणी, तो रेट्रो फील, पण तो गाण्याचा संदर्भ आहे. दिवस तुझे फुलायचे झोपाळ्या वाचून फुलायचे हे अरुण दाते यांनी गायलेलं जे गीत आहे ते या चित्रपटात वेगळ्या गायकांनी गायलेलं आहे आणि ते करेक्ट ठिकाणी प्लेस झालेले आहे. आणि त्याच्यामुळे तो जो जुन्या काळातल्या गाण्यांचा अवीट गोडीचा आनंद आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळतो. अनेकांच्या व्यक्तिरेखा आहेत या चित्रपटामध्ये. नकुल घाणेकर यांनी उत्तम भूमिका केलेली आहे. त्याचप्रमाणे अभिनय सावंत यांची भूमिका ती सुद्धा छान झालेली आहे. आणि यातले संवाद जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे संवाद कदाचित तुमच्या घरी सुद्धा होत असतील किंवा यातल्या प्रत्येक कॅरेक्टरला तुम्ही कुठे ना कुठेतरी रिलेट कराल. पण चित्रपटातनं जो एक महत्वाचा संदेश दिलेला आहे तो महत्वाचा की आपण असं म्हणतो ना की एका यशस्वी पुरुषामागे एखादी स्त्री खंबीरपणे उभी असते, पण एक बाई दुसऱ्या बाईच्या मागे खंबीरपणे का नाही उभी राहू शकत. आणि जेव्हा एक स्त्री एका स्त्रीच्या पाठी खंबीरपणे उभी राहते तेव्हा होत असते ती क्रांती. आता ही क्रांती नेमकी काय, सासू सुनेच्या पाठी उभी राहते का सून सासूच्या पाठी उभी राहते, कोण कोणाच्या बाजूने उभं राहतं हे सगळं अनुभवण्यासाठी तुम्हाला बघावाच लागेल चित्रपट अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई. पण थोडंसं एक मनात मात्र येतं की अरे चित्रपटाच्या नावावरनं आपल्याला वाटतं की हा चित्रपट एकदम धमाल कॉमेडी या जॉनरमध्ये बसणार आहे का, तर नाही. मग चित्रपटात काय आहे, धमाल कॉमेडी आहे म्हणजे विनोदाची पेरणी निश्चितपणे आहे, पण चित्रपट भावनिक खूप आहे.
म्हणजे हा चित्रपट बघताना तुम्ही सर्वच जण एका भावनिक हिंदोळ्यावर निश्चित तुम्हाला त्या भावनांचा सामना करावा लागणार आहे. आता हे काय भावनिक हिंदोळे आहेत ते अनुभवण्यासाठी बघावं लागेल. अगं ग सुनबाई काय म्हणता सासूबाई. कसा वाटला रिव्ह्यू कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.